बॅरलचं पण घ्या ठीक आहे तिथनं आतमधनं घ्या तिकडे घेऊन ना बघा का अरे देवा महिने झालं पाणी नाही आम्हाला अजिबात पाणी येत नाही बारीक प्रेशर असतंय कुणाला येतंय कुणाला येत नाही कॉलनीला पाणी पोलीस कॉलनीला पाणी सोडलेलं आहे इकडं पाणी तिकडं लाईन दिली आणि ती गादेकरला आम्ही बोलवून घेतलं गादेकर बघा म्हणलं आम्हाला पाणी येत नाही आम्ही काय करायचंय म्हणल्यावर त्यानं आमची दात काय घेणा एकदा दोनदा घेणा परतच्या बारला आम्ही त्याला जरा वरडून बोलल्यावर त्यानं काय म्हणतंय आम्हाला की तुम्हाला काय करायचंय करा जावा मी पाणी हे बी आहे ती बंद करून सोडतो मी तुमचं पाणी असं म्हणून त्यानं आम्हाला दम द्यायला लागले ती पाणी व्यवस्थित सोडण्यात ते 5-6 महिने दिवस झालं आम्ही काय करायचं सांगा आपशाचं पाणी पिता आम्ही आणि लाईन नाही संडास नीट नाही मत मागा एवढा आमच्याकडे येते ती मत माटला त्यांची गरज संपली की झालं म्हणते ती आम्हाला इथं काय नाही मेंबर नाही पुराडी नाही कोण नाही काय नाही आमची दात कोण घेत नाही असं आहे बघा आमच्या बाबा आम्हाला आपशाचं पाणी पिता आम्ही आम्ही एका महानगरपालिकेत गेलो तिथं बी आमची कोण दाद घेतलं नाही गादेकरला सांगितलं गादेकर बी आमचं मान्य केलं नाही आम्हाला पाणी सोडलं नाही उलट त्याने तर का नाही पाणी सोडत नाही म्हणला काय करायचंय ती करा जावं त्यांच्या लाईनला पाणी सोडलंय पोलीस कॉलनीला पोलीस कॉलनीला पाणी सोडलंय रिकामी पाणी तिकडे जात नाही आम्ही इकडे पाण्यासाठी तरपडतो आम्ही आपसाचं पाणी पितो बघा लावून पण येत नाही पाणी सोडणाऱ्यांना तक्रार केली तर त्यांनी पण काही दखल घेत नाही 100 फोन झाले तरी सोडले प्रेशर आम्ही काय करणार असं बोलतात आणि दरवेळा लावलं तरी ते पाणी सोडणार पण उलटच बोलत राहतात आमच्याशी चेंबर बघा भरलेले आहेत सगळं घाण वास उठलाय आणि रस्ते पण असे आहेत की पोरांना सकाळी शाळेत घेऊन जाता येत नाही एवढं खराब रस्ते पाण्याची चेंबरची रस्त्याची काही सोय नाही 6 महिन्यापासून आणि ऑनलाईन आम्ही 2 वेळा तक्रार केली तरी आम्हाला असं सॉल्व्ह केलं असंच मेसेज पाठवतात आम्ही तर काही मागं घेतलेली नाहीये तक्रार पण सॉल्व्ह झाले असं आम्हाला मेसेज करते मग अजून याच्यावरती आम्ही काय करायचं म्हणून शेवट हा निर्णय घेतला आमच्याकडे पाणी नाही जर पाण्यात आम्ही तक्रार घालतो तर आम्हाला म्हणते की उद्या खणतो म्हणते ती पुढे हनुमाननगर पर्यंत पाणी सोडते ती तिकडे पाणी मसऱ्या वस्तीला पाणी नाही बघा मसऱ्या वस्ती बगर पाण्याची आहे पाणी सोडता उद्या म्हणून असं टाळा लागले ती 6 महिने झाले तुमच्याकडे नेहमी 4 वेळा करताय तसं गमत 4 दिवसाला 6 दिवसाला 4 दिवसाला नाही 6 दिवसाला सोडतंय पाणीच येत नाही इकडं उगाच येत नाही पाणीच येत नाही उगाच 6 दिवस नाही कोणच येत नाही आमच्याकडे कॉलनीत पाणी मसऱ्या वस्तीमध्ये पाणी सोडत नाहीत 6 दिवसाला पाणी टिपा रिकामी हांडे रिकामी आमचे लेकरं हापशाचं पाणी पिऊन आजारी पडा लागले ती पाण्याचा टिपका पण नाही पोलीस कॉलनीमध्ये आमची लाईन जोडलेली आहे तेव्हापासून आम्हाला पाणीची नाही 6 महिने झालं पाणीच नाही तर सारखं काय म्हणलं पाणी आम्ही तुमच्याकडे सोडतच नव्हतं तुम्हाला काय करायचं जेव्हा
काय करायचंय करा. आणि त्यांची बदली करा म्हणून सांगा. आणि त्यांची बदली करा. गादीकरची आमच्या इथं येण्यास नको. त्यांची बदली करा. चाळीवाल्याची बदली करायला सांगा. सोडून आमच्या भागाला ती नको चाळीवाला. पुण्या गल्लीमध्ये एवढं स्वतःच्या एरियाला बघा जरा तर पाणी कमी पडू देत नाही पुण्या का? गल्लीमध्ये एवढं पाणी जात आहे. तिकडं असं वाया जात आहे पाणी. तिकडलं जरा बंद करा. आमच्याकडे सोडा म्हणताना त्याने सोडला नाही. तुम्हाला काय करायचं करा म्हणलं. 6 दिवसात एकदा पाणी येते. आमच्या इथं अर्धा तास पण पाणी नसते. पाणीच येतंय नसतंय. पाणी आलं म्हणतात जात्यात परत सोडतो म्हणतात. आम्ही काय म्हणलो त्या दिवशी ती गादेकर आहेत ना त्यांना म्हणलो 1 तास पाणी तिकडे सोडा 1 तास इकडे पाणी सोडा. जर प्रॉब्लेम असला चाळी तिकडे फिरवायचा तर 1 तास तिकडे पाणी सोडा 1 तास इकडे सोडा. तरी पण त्यांनी काय करायचंय तुम्ही करा जावा. आम्ही तर पाणी सोडायच्या पद्धतीने सोडतो पण पाणी तुमच्या इकडे येत नाही म्हणून सांगितले. परत दुसऱ्यांना सांगितलं हे महानगरपालिकेपर्यंत जातो पण महानगरपालिकामध्ये साहेब इथपर्यंत कधी कधी येतात सोडतो म्हणतात खणतो म्हणतात. खंदायचं ते राहू द्या पाणी सोडायचं ती चावी फिरवायला पण येत नाही तर काहीच नाही. हद्द तर तुमच्यात मोडतच नाही म्हणतात. आणि मतदानच्या टायमाला कोपरे जाऊन कॅमेरा करून सगळं घेऊन जातात मत मागतात. मग आमच्या इथले हद्दच कसं पडत नाही. सोलापूर सिटी स्मार्ट सिटी असताना सुद्धा आम्हाला इथं पाणी नाही म्हणल्यावर मग सोलापूर सिटी असण्याचा काय हे झाला ऐकतात नाही. त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी गोष्ट आहे. आम्ही पावसाळ्यामध्ये पाणी पावसाचा भराव का नळाचा भराव आम्हाला पाणी आहे ना. एक तर पावसाच्या आत तर नाही का मिळलं पाहिजे. जसं तर पाऊस झाल्यानंतर सकाळी तर उजडल्यावर मिळलं पाहिजे. एवढंच आहे मला बोलणं. जास्ती बोलायचं नाही. आम्हाला हातपाय धुवायला पाणी नाही. कपड्याला आंघोळीला पाणी नाही. आमच्या अवस्था तर बघा. आम्ही टाकून टाकला काय दिसून नये म्हणून नाही